महाराष्ट्रात कायद्याचा दुरुपयोगच केला जातो. राज्याच्या महत्वाच्या पदावर बसणारी माणसं, त्यांचं सरकार, ते स्वतः किंवा त्यांची मुलं, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार खर तर घटनात्मक नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने कारभार करतात. आज महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून ते कारभार पाहतात. राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून पाहतात, तर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम पाहतात. हे जरी चेहऱ्याने आणि शरीराने एकत्र असले तरी यांच्यामध्ये सुद्धा शीत युद्ध आहे. तू बडा की मैं बडा स्पर्धा करण्याच्या या सगळ्या गोंधळामध्ये नेहमी यांचं राजकारण वेगळं आहे. कधी एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडलं जातं, कधी देवेंद्र फडणवीसांना कोंडीत पकडलं जातं, कधी अजित पवारांना. बराच वेळा अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांवर सतत आरोप होत असतात. आज जे पुण्यामध्ये अजित पवारांच्या मुलाकडून जी घटना घडली ती अत्यंत भयानक आहे. खर तर कायद्यानं हे राज्य चालतं. प्रत्येकाची एक घटनात्मक नियमावली आहे. कायद्यानुसार या गोष्टी झाल्या पाहिजेत, परंतु कायदाच सत्ताधारी मंडळी स्वतःच्या सोयीनं वापरून, कदाचित गुंडाळून ठेवून कायद्याचा सुद्धा गैरवापर करतात, केलाय. महाराष्ट्र खर तर जमीन हक्क कायदा असेल किंवा वतनाच्या जमिनी असतील, त्या सरकार जमा जर झाल्या तर सरकार त्याचा मालक असतं. परंतु ह्याच जमिनी ज्यावेळेस सरकारमधली बसलेली माणसं सोयीनं नियमांमध्ये बदल करून ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा किंवा सत्तेचा वापर करतात आणि आपल्या पद्धतीने घोटाळे करतात, या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे. या लॉ इन मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खर तर जमीन हक्क कायदा, मुद्रांक कायदा, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु आज त्या कायद्याचा खरंच प्रामुख्याने उपयोग होतो का? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अर्थमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार आपल्या कंपनीच्या माध्यमातून पुण्यामध्ये कंपनी चालवतात, ज्याचं भाग भांडवल 1 लाखाचं आहे. परंतु पुण्याच्या प्राईम कोरेगाव पार्क मध्ये प्राईम लोकेशनला 40 एकर जमीन, ज्या जमिनीचं आजचं बाजार मूल्य हे 1800 कोटी रुपये आहे, 1800 कोटी रुपये आहे, ती अवघ्या 300 कोटी मध्ये पार्थ पवारांनी विकत घेतली. ती जमीन विकत घेता येत नाही, कारण राज्य सरकारनं ती कंपनी जी आज एक वेगळं काम करते, तिला 30 वर्षाच्या लीजवर त्या ठिकाणी ती जागा देण्यात आली. खर तर जी जागा 1955 मध्ये महारवतनाची होती अगोदर, ती सरकार जमा करण्यात आली. त्याच्यावरचं सगळं सोपस्कार झाले. शासनानं ज्यांची जमीन होती त्यांना मानधन सुद्धा सुरू केलं, त्यांच्याकडून सोडून घेतली आणि एका कंपनीला दिली. आजही 2038 मध्ये तिचा तो कार्यकाळ संपणार आहे. जर ती 30 ते 50 वर्षाच्या करारावर दिली असेल तर मग तिचा मालक राज्य सरकार असू शकतं. असं असताना सुद्धा 2-3 लोकांनी, पार्थ पवार आणि त्याचा पार्टनर पाटील, ह्या दोघांच्या कंपनीनं ती जमीन खरेदी केली. आता घरामध्ये एखादा मुलगा जर सायकल मागत असेल तर तो पहिल्यांदा कुणाला मागतो? आपल्या आईकडे घरानं जातो, वडिलांना मागतो. म्हणजे त्या मुलाला आई वडिलांशिवाय ते देऊ शकत नाही. जरी मुलगा सज्ञान झाला, त्याला जरी एखादी गोष्ट घ्यायची असेल तर तो, त्याच्याकडे जरी पैसे असले तरी तो आई वडिलांच्या कानावर घालतो. आणि जर मोठा व्यवहार असेल तर तो नक्कीच आई वडिलांच्या किंवा वडिलांच्या खास करून चर्चा करून त्या ठिकाणी ती घटना करत असतो.
राज्याचा अर्थमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री, त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय नेता, सत्तेमध्ये एक प्रमुख पद, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री, इतकी सगळी महत्वाची पदं असताना अजित पवारांना त्यांचा मुलगा पार्थ पवार मी 40 एकर पुण्यामध्ये कोरेगाव पार्क मध्ये जमीन घेतोय ही गोष्ट सांगणार नाहीत? कुठे कायदा आपला? आपल्या कायद्याला काही महत्व आहे की नाही? आणि ती घेत असताना ती 1800 कोटीची 300 कोटीला घेतली, म्हणजे अजित पवारांनी पदाचा गैरवापर केला असेल की नसेल? दुसरी गोष्ट, 300 कोटीला घेतली, ज्यावेळेस तिचं खरेदी खत करायला हे गेले, त्याच्यात 5 महत्वाच्या चुका आहेत, त्याच्यावर तर आपण चर्चा करूच. परंतु या सगळ्या व्यवहारामध्ये 1 नंबरचा डायरेक्टर त्या कंपनीचा पार्थ पवार आहे आणि 2 नंबरचा डायरेक्टर हे पाटील आहे. 1 नंबरच्या व्यक्तीकडे 99% त्या कंपनीचे शेअर्स आहेत आणि 2 नंबरच्या व्यक्तीकडे फक्त 1% शेअर आहे. म्हणजे मूळ मालक कोण आहे? 1 नंबरचा व्यक्ती म्हणजे पार्थ पवार. डॉक्युमेंट्स झालं, डॉक्युमेंटला 300 कोटीला स्टॅम्प ड्युटी आली 21 कोटी रुपये. लक्षात घ्या, म्हणजे शासनाला निव्वळ स्टॅम्प ड्युटीतून उत्पन्न किती मिळणार आहे? 21 कोटी रुपये. 1800 कोटी असतं तर कॅल्क्युलेशन करा. 21 कोटी रुपये पार्थ पवारांनी शासनाचा भरणा केला का? संबंधित सब रजिस्ट्रार जे मुळशीला बसतात त्यांनी हे डॉक्युमेंट मारलं आणि त्याच्यामध्ये केलं काय? त्याच्यामध्ये 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 21 कोटी रुपये सब रजिस्ट्रारने माफ केले. सब रजिस्ट्रारच्या बापाची तरी हिंमत आहे का हे असं करायला? तरी सुद्धा केलं गेलं. तुम्ही जर ते डॉक्युमेंट्स पाहिलं, खरेदी खत पाहिलं, 5 महत्वाच्या चुका आहेत. आपण खालून या खरेदी खताची चर्चा करू. याच्यामध्ये जे कोण खरेदी करतंय, पुरुष आहे की स्त्री आहे, जेंडर आपल्याला सांगायचं असतं. खरेदी खतामध्ये जेंडर आहे स्त्री. खरेदी खत कुणाच्या नावाने? कंपनीच्या आणि पार्थ आणि त्या पाटलाच्या नावाने. दुसरी तिथं फार मोठी चूक आहे, ती म्हणजे 40 एकर ची जी ही लँड आहे, अवघ्या 300 कोटीला घेतली आणि त्याच्यावर 300 कोटीचाच व्यवहार दाखवलाय. जरी त्यांचा व्यवहार जास्त असला तरी तो कागदोपत्री तसा त्यांनी दाखवलेला नाही. वय लिहिलेलंच नाही. ही झाली तिसरी चूक. चौथी, जर हे कोरेगाव पार्क ज्या भागात आहे तिथं सब रजिस्ट्रार ऑफिस नाहीत का? सेटलमेंट करायला तिकडेच काय घेऊन गेले? कारण तिथं खरेदी खत हे चुकीच्या पद्धतीनं मारले जातात. मग हे जर सगळं होत असेल तर मग, आणि 40 एकर जमीन 18 हेक्टर तिथं दाखवली गेली, म्हणजे हा सगळा एकंदरीत घोटाळा करण्यासाठी अजित पवारांनी मुलाला मुळशीला पाठवलं. साधारणतः तुम्हाला कोरेगाव पार्क आणि मुंडवा हे भाग फार जवळ आहे. सगळीकडे सब रजिस्ट्रार ऑफिस आहेत. 20 ते 22 सब रजिस्ट्रार ऑफिस आहेत पुण्यामध्ये. सगळे भ्रष्टाचारी आहेत. तहसीलदाराला या प्रकरणामध्ये निलंबित केलं, पण तहसीलदारचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांना दुसऱ्या प्रकरणात निलंबित केलं. भांडवल त्याचं केलं जात आहे. येवले साहेब तहसीलदार आहेत पुण्याचे. दुसरी गोष्ट, सब रजिस्ट्रारला सस्पेंड केलं. मूळ मुद्दा असा आहे की इथं रजिस्ट्रार आणि सब रजिस्ट्रारला त्यांनी 21 कोटी रुपये माफ करायची परवानगी कुणी दिली? सब रजिस्ट्रारची हिंमत आहे? त्याची अवकात तरी आहे का तेवढी? मग हे करण्याचे अधिकार वरच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी केले असतील, पण असं झालेलं नाही. ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. याचा सुद्धा सारासार विचार झाला. हे पुण्यात घडलंय, हे पुणे जिल्ह्यात घडलंय, आपल्या महाराष्ट्रात घडलंय. आणि याला सगळा राजाश्रय अजित पवारांचा, अजितदादांचा नसेल असं होऊ शकत नाही. पत्रकारांनी विचारलं, जी 24 तास नावाची वृत्तवाहिनी आहे त्यांनी
सुतार साहेबांनी त्यांच्या संपादकांनी हे प्रकरण बाहेर काढलं, त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत. पण हा जो आर्थिक घोटाळा आहे, शासनाची फसवणूक आहे, याच्यावर मुख्यमंत्री चकार शब्द करत नाहीत, पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकांना पाठीशीच घालायचा कार्यक्रम केलाय. कारण गुन्हा दाखल 2 नंबरचा व्यक्ती पाटील आणि इतरांवर केले. जो 99% शेअर्स आहेत ज्या कंपनीचे, त्यांच्यावर गुन्हाच दाखल नाही. पार्थ पवार गुन्हा दाखल नाही म्हणजे अटक पण नाही, आणि ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे ते फरार आहेत. हे महाराष्ट्रात घडलंय, पुण्यात घडलंय. आणि याला जबाबदार कोण आहे? याला स्वतः अजित पवार जबाबदार आहेत. ते म्हणतात या खरेदीचा माझा काही संबंध नाही, मला काहीच माहित नव्हतं. असं होतं का हो? अहो, साधं घर घ्यायचं, साधं दुकान घ्यायचं, किंवा छोटस काही नवीन करायचं म्हणलं, गाडी सायकल काही असू द्या, आपण 4-6 जणांना सांगतो, घरातल्या लोकांना तर कळवतोच. पार्थ पवारांमध्ये एवढी कशी काय समज आली की त्यांनी घरात सांगितलं नाही? आणि आता नवीन प्रकरण पुढे आलं. पार्थ पवारांचा हा मोठा मुलगा आहे, बारका मुलगा कोण आहे? जय पवार. देशी दारूची एक टँगो नावाची कंपनी, टँगो पंच, देशी, गावखेड्यात मोलमजुरी करणारे सर्वसामान्य गोरगरीब लोक पितात आणि मरतात, ती कंपनी सुद्धा यांची आहे. ती असण्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु यांचे जर असे हे सगळे गोष्टी असतील आणि तरीही यांच्यावर कायद्यानं काहीच होत नाही, अजून सुद्धा 24 तास 48 तास झाले हे प्रकरण महाराष्ट्रासमोर येऊन गुन्हा दाखल केला गेलेला नाही. असं नाही व्हायला पाहिजे, कारण हे गंभीर पद्धतीने घडतंय. आणि हे असं घडून सुद्धा कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील आणि प्रत्येक प्रकरणात हे जर निदर्शनास येणार असेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याच्या मुळाशी खरं तर सरकारनं चौकशी करून जायला पाहिजे. क्रमशः आपण याच्यावर बोलत राहू. तात्पुरतं आतापर्यंत एवढंच. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये काय व्हायला पाहिजे? तुमचंही मत नक्कीच कमेंट करून त्या ठिकाणी नोंदवा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.